महाघोटाळा, कागदावर 5,000 झाडे, प्रत्यक्षात मात्र जिंतूर वन विभागाचा धक्कादायक कारभार. जिंतूर, परभणी. आरटीजे न्यूज विशेष वृत्त. रफिक तांबोळी, मुख्य संपादक. बातमी एका नजरेत. क्विक फ्लॅश. योजना सिंचित रोपवन योजना, सन 2024 ते 25. ठिकाण इटोली, नियतक्षेत्र वनकक्ष क्र. 673, भोगाव वनमंडळ. आरोप लाखो रुपयांच्या शासकीय निधीची कागदोपत्री अफरातफर. सद्यस्थिती 90% रोपे गायब. वनविभागाच्या दाव्यांची पोलखोल. बोर्डवर आकडा 5,000चा, जमिनीवर शोधून सापडत नाहीत 500. जिंतूर, शासनाचा महसूल आणि वन विभाग पर्यावरण रक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणीसारखा वाहत आहे. मात्र परभणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इटोली नियत क्षेत्रात या निधीला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने लावलेल्या अधिकृत फलकावर या ठिकाणी 5,000 रोपे लावल्याचा छातीठोक दावा वनविभागाने केला आहे. मात्र आरटीजे न्यूजने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अधिकाऱ्यांचे हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे उघड झाले. तिथे अवघी 500 ते 600 रोपेच कशीबशी जिवंत आहेत. उर्वरित सर्व रोपे पाशवी दुर्लक्षामुळे वाळून कोळसा झाली आहेत. सिंचित रोपवन की निधी हडप योजना. नागरिक संतप्त. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेला सिंचित पाण्याची सोय असलेले नाव देण्यात आले असले तरी जिवंत झाडांनाही वेळेवर पाणी दिले जात नाही. जनतेचे 3 रोखठोक प्रश्न. 1. कुंपण घातले आणि काम संपले? केवळ नावापुरते कुंपण उभारून आणि कागदोपत्री बिलं मंजूर करून लाखो रुपये लाटले गेले का? 2. निधी गेला कुठे? मजुरी, रोपे खरेदी आणि पाणी पुरवठ्यासाठी आलेला शासकीय निधी कोणाच्या खिशात गेला? 3. राजकीय वरदहस्त कोणाचा? या मोठ्या गैरव्यवहारात स्थानिक अधिकाऱ्यांशिवाय कोणत्या राजकीय नेत्याचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत? हिंगोली वन अधिकारी आणि वनमंत्र्यांकडे जिल्ह्याचे लक्ष. या गंभीर प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे कडक उन्हात निसर्ग वाचवण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जिवंत रोपे मारून निधी लाटायचा, हा थेट जनतेच्या पैशांवर दरोडा आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता विभागीय वन अधिकारी हिंगोली या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करणार का? आणि राज्याचे महसूल व वनमंत्री मंत्रालय स्तरावरून दोषी अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करणार का? याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाग -2 मध्ये होणार आणखी मोठा धमाका. या कथित घोटाळ्याची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली आहेत. वनविभागातील या भ्रष्टाचाराचे थेट पुरावे, कागदपत्रे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चेहरे लवकरच आरटीजे न्यूजच्या पुढील भागात जाहीर केले जातील, असा इशारा संपादक रफिक तांबोळी यांनी दिला आहे. या खळबळजनक प्रकरणाच्या पुढील भागासाठी आणि थेट पुराव्यांसाठी आत्ताच आमच्या आरटीजे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी संजय रामराव आडे, इटोली साईनगर तांडा येथील रहिवासी. सदर स्पॉटवर पाहत असलेले वन विभाग, प्रादेशिक विभाग परभणी अंतर्गत 5,000 झाडांची लागवड केल्याचा फलक लावलेला आहे. त्यावर झालेला खर्च, सदर काम 2025ला झाले, 24-25चा असून वस्तुस्थितीमध्ये 400 ते 500 झाड आहेत. परंतु शासनाला दाखवता वेळेस त्यांनी 5,000 झाडे लावल्याचा फलक लावलेला आहे. तर यावर एखाद्या अधिकाऱ्यांना आपण विचारपूस केली असता त्यांच्याकडून पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे झाडे वाळून जात आहे, आम्ही पूर्णतः रोपे लावलेली असे सांगितले जाते. परंतु प्राप्त जी काही माहिती आहे त्यानुसार सांगणं एवढंच आहे, या अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ हा सर्वात मोठा पाठबळ असल्यामुळं ह्यांना भीतीचं वातावरण, भीती राहिलेली नाही. मग अशा वृक्ष लागवडीसाठी शासन जो खर्च करतो त्यावर शासनानं दखल घ्यायलाच पाहिजे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानं येऊन चौकशी प्रत्यक्षात करायलाच पाहिजे. कोट्यावधी रुपयाचा गवण केला जातो. तर यावर अधिकाऱ्यांनी, वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी, एवढंच म्हणणं.